हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्र परिवारांमुळे शक्य झाला आहे. पण तुम्ही देवाच्या आज्ञेत असाल आणि कोणी तुमच्याशी कसंही वागलं तरी देव तुमच्यासह असल्यामुळे तुम्हाला काहीही फरक पडणार नाही, हे लक्षात घ्या. आज्ञा पालनामध्ये आशीर्वाद आहे, आज्ञा भंगामध्ये आशीर्वाद नाहीत. बघा, लोक म्हणतात की म्हणजे नवीन व्यवस्थेमध्ये देव आपल्याला शाप देत नाही, देव त्या प्रकारचा देव नाही. पण एक सांगू, देव आपल्याला शाप देत नाही, आपणच तो ओढवून घेतो. तो म्हणतो मी तुमच्या पुढे आशीर्वाद आणि शाप ठेवलेत. माझ्या आज्ञा पाळल्यात तर आशीर्वादित व्हाल, नाही पाळल्या तर शापित व्हाल. पण तो शाप देईल असं कुठेही म्हटलं नाहीये. ती तुमची निवड आहे, ते आपल्यावर अवलंबून आहे. बघा, मला असं नाही म्हणायचं की तुमच्यावर येणाऱ्या प्रत्येक अप्रिय प्रसंगासाठी तुम्हीच जबाबदार आहात. मला असं मुळीच म्हणायचं नाहीये. सैतान आपल्या पृथ्वीवर जिवंत आणि सक्रिय आहे, म्हणूनच गोष्टी घडतात. आणि आज सकाळी सेंट लुईसमध्ये 6 डिग्री तापमान आहे आणि आमच्या एका भट्टीने असहकार पुकारलाय आणि माझं असं की आता याचा अर्थ असा नाही की माझं काहीतरी चुकलंय. कारण बघा, माझी भट्टी निकामी झालीये याचा निव्वळ अर्थ हा की कडाक्याच्या थंडीत जेव्हा मी सभेसाठी तयार होत होते तेव्हा सैतान माझं डोकं तापवू पाहत होता, पण मी ते होऊ दिलं नाही. हा हा, माझी योजना तयार होती. मी माझा उबदार कोट चढवला आणि मी माझा हीटिंग पॅड गरम केला. माझ्या खुर्चीमध्ये हीटर लावलंय जे मी चालू केलं. मी माझी शेकोटी पेटवली. मी देवासोबत वेळ घालवला आणि मला छान उबदार वाटायला लागलं. गोष्टी या घडतच असतात. पण फरक तेव्हा पडतो जेव्हा तुम्हाला कळतं की त्या चुकीच्या आहेत. आणि बघा, मी विश्वासी जीवनाविषयी आणि देवावर विश्वास ठेवण्याविषयीचे सगळे संदेश ऐकलेत. पण तुम्हाला एक सांगते, वर्षानुवर्ष हे सगळं ऐकूनही मी इतकंच म्हणाले, एक सांगू देवा, ते सगळं माझ्यासाठी व्यर्थ आहे. काय चुकलंय बरं? तुमचं काय चुकलं ते तुम्ही देवाला विचारा आणि तो काय म्हणतो ते ऐका. चला आता, प्रभू, माझ्या जीवनात काय चुकीचं आहे? तो काय म्हणाला ठाऊक आहे? तो म्हणाला, तू स्वार्थी आहेस, तुझं जीवन आत्मकेंद्रीय आहे, तुझ्या प्रार्थना तुला काय मिळायला हवं याविषयीच आहेत. तुम्ही माझं ऐकायला मान्य व्हाल तर भूमीचे उत्तम फळ खाल. यशया अध्याय 1:19. आदाम आणि हवा एका क्षणी वाहणारी नदी होते आणि दुसऱ्या क्षणी ते बुजवलेल्या विहिरी झाले. काय झालं होतं? त्यांनी आज्ञा मोडली. फक्त एकच आज्ञा. आदाम आणि हवा मुक्त होते. देवाने त्यांना दिलेल्या जीवनाचा, देवाचा आणि एकमेकांचा ते आस्वाद घेत होते. सृजनशीलता वाहत होती. आदामानेच सर्व जनावरांना नावं दिली होती. आणि बघा, लाखो प्रकारचे तर नुसते किडेच आहेत. एवढी नावं कशी सुचली काय माहित. म्हणजे ते गोडच वाटतं. आणि आदामाने सर्व जनावरांना नावं दिली. बघा, ते 3-4 पेक्षा अधिक होते. त्याच्या अधिकारात सर्व होतं. पृथ्वीवरील सर्व गोष्टींवर त्यांना अधिकार होता. देव म्हणाला, सर्व पृथ्वी सत्तेखाली आणा. बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा. फक्त एकच गोष्ट अशी आहे जी तुम्ही मुळीच करू नका. असं का आहे की जे न करण्याची आपल्याला आज्ञा असते आणि तेच आपल्याला नेहमी करावंसं वाटतं. कारण सैतान तेच करत असतो. तर बघा, बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ
त्यांना खायचं नव्हतं. आणि बघा, देव इतका चांगला आहे की माणसाने वाईटाला ओळखावं अशी त्याची इच्छा नव्हती. देवाची इच्छा होती की माणसाने जीवनाच्या झाडाचं फळ खावं आणि ते जीवन त्याच्यातून वाहत राहावं. तर बघा, सैतान सैतान किती जणांना ठाऊक आहे की सैतान खरंच आहे ते? तो काही जत्रेतला राक्षस नाहीये. उत्पत्ती 2:25 म्हणता, आदाम व त्याची स्त्री दोघे नग्न होती तरी त्यांना संकोच वाटत नसे. पण उत्पत्ती 3 मधली पहिली 10 वचनं त्यावर लक्ष देऊया. परमेश्वर देवाने केलेल्या सर्व वनचरात सर्प फार धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, सैतान तुमच्याशी बोलणार नाही अशा समाजात राहू नका. त्याला योग्य उत्तर द्यायला शिकण्याची गरज आहे. तो स्त्रीला म्हणाला, तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितले, हे खरे आहे काय? आज्ञा कशी फिरवली बघा. देवाने कोणतंच फळ खाऊ नका असं म्हटलंय का? स्त्रीने सर्पाला म्हटलं, बागेतल्या झाडांची फळे खाण्याची आम्हाला मोकळीक आहे, पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने आम्हाला सांगितलंय की ते खाऊ नका, त्याला स्पर्शही करू नका, नाहीतर मराल. आणि खोट्याने प्रवेश केला. सर्प स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही. आणि त्याच क्षणी हव्वेच्या आणि नंतर आदामाच्या आणि पुढे आपल्या सगळ्यांच्याच जीवनाची दिशा बदलली. आणि तिने म्हणायचं असतं, तू लबाड आहेस. देवाने तसं म्हटलेलं नाही. तो म्हणाला, तुम्ही ते फळ खाऊ नका. देवाला ठाऊक आहे की सैतान वचनाचा विपर्यास करतो, कारण देवाला ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल, त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हाल. आता देव माझ्यापासून काहीतरी लपवतोय, फळ खाऊ नको असं म्हणून तो माझ्यापासून काहीतरी चांगलं लपवतोय आणि मला त्याच्यासारखंच बनायचंय. यामुळेच लुसिफरचं पतन झालं ना. मी देवाच्या सिंहासनापेक्षा माझं आसन उंच करीन, मी देवासारखा होईन. त्या झाडाचं फळ खायला चांगलं, दिसायला मनोहर आणि शहाणं करायला इष्ट आहे असं त्या स्त्रीला दिसून आलं. तेव्हा तिनं त्याचं फळ काढून खाल्लं आणि आपल्याबरोबर आपल्या पतीलाही दिले व त्यानेही ते खाल्ले. आता मला काही गोष्टी इथे स्पष्ट करायच्या आहेत. बघा, या सगळ्यासाठी हव्वेला दोष दिला जातो. पण तुम्ही हे लक्षात घ्या की आदाम हा कुटुंब प्रमुख होता. आणि देवाची आज्ञा जाणत होता. त्याने हव्वेला लगेच म्हणायचं होतं ना, तू असं करायला नको होतस. तू लगेचच पश्चाताप कर आणि मी हे मुळीच खाणार नाही, कारण देवाची तशी आज्ञा आहे. पण त्यानेही ते घेतलं आणि खाल्लं. चला, मी आणखी काही न बोललेलंच बरं. अशी व्यक्ती बनू नका ज्याला हवं तेव्हा घराचा प्रमुख बनावं असं वाटतं, पण जेव्हा जबाबदारी घ्यायची वेळ येते तेव्हा काहीही करावंसं वाटत नाही. मी चाललो. तर त्या उभयंतांचे डोळे उघडले आणि आपण नग्न आहोत असे त्यांना कळले. तेव्हा त्यांनी अंजिराची पाने शिवून आपल्यासाठी कटिवेष्टने केली. ते पाप झाकण्याचा प्रयत्न करत होते. हो. इथे माझी एक मैत्रीण आहे, ती म्हणते मी तुला संदेश देणार आहे. यानंतर शिळोप्याचा वारा सुटला असताना परमेश्वर देव बागेत फिरत होता. त्याचा आवाज त्यांना ऐकू आला. तेव्हा परमेश्वर देवाच्या दृष्टीपुढून आदाम व त्याची स्त्री बागेतील झाडांमध्ये लपली. आणि असंच होतं, जेव्हा देव नको म्हणतो ते आपण करतो. देवापासून लपतो, घाबरतो, भयभीत होऊन जगतो. योनाने आज्ञाभंग केला.
अमित्तयाचा पुत्र योना याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. त्या मोठ्या निनवे शहरात जा व त्याच्या विरुद्ध आरोळी कर, कारण त्याची दुष्टता माझ्या पुढे आली आहे. पण योना देवापासून पळाला आणि तार्शिशला गेला. जर तुम्ही नकाशा पाहिला तर तार्शिश हे निनवेच्या अगदी विरुद्ध दिशेला आहे. किती लोक देवाने सांगितलेल्या दिशेच्या अगदी विरुद्ध दिशेला जातात सांगा बरं मला तुम्ही, खरं बोला. मी पैजेवर सांगते, इथे असं कोणीच नाही. ते लोक असतील ज्यांना चर्चला जायचं धैर्य नसतं, पण आम्ही टीव्हीवरून पाहतोय नाही का. एवढे कावरे बावरे होऊन पाहू नका. मी तुमची तपासणी करते. उठ त्या मोठ्या निनवे शहरात जा. व त्याच्या विरुद्ध आरोळी कर, कारण त्याची दुष्टता माझ्या पुढे आली आहे. पण योना तार्शिशच्या दिशेने पळून गेला. तो याफोस गेला. तेथे त्याला तार्शिसास जाणारे जहाज आढळले. त्याने त्याचे प्रवास भाडे दिले आणि परमेश्वराच्या दृष्टीआड व्हावे म्हणून तो जहाजात जाऊन बसला. तेव्हा परमेश्वराने समुद्रात प्रचंड वारा सोडला आणि समुद्रात असे मोठे तुफान आले की जहाज फुटण्याच्या लागास आले. बघा, मी सांगू शकते, फक्त काही मिनिटांनी तुम्ही योनाला कोरडं झालेलं नक्कीच पाहाल. आणि परमेश्वराने मोठा मासा तयार केला होता. देवमासा असेल तो, त्याला गिळायला. आणि तो म्हणाला, हे मला फार आवडतं, मी आपल्या संकटावस्थेत परमेश्वराचा धावा केला. बऱ्याचदा आपलं संकट हे वरदान असतं. चला आता, हो ते खरं आहे. संकटात सापडल्यावर किती जणांनी देवाला हाक मारून त्याच्याशी कायमचं नातं जोडलंय? आहा, किती जणांची आध्यात्मिक वाढ संकटात सापडल्यावर खऱ्या अर्थानं सुरू झाली? बघा, आज माझा संदेश हा नाहीये. खरं तर मी आपल्या संकटावस्थेत परमेश्वराचा धावा केला तेव्हा त्यांनी माझे ऐकले. अधोलोकाच्या उदरातून मी आरोळी केली. तेव्हा तू माझा शब्द ऐकलास. तू मला डोहात समुद्राच्या पोटात टाकलेस. प्रवाहाने मला व्यापले. तुझ्या सर्व लाटा व कल्लोळ माझ्यावरून गेले. मी म्हणालो, तुझ्या दृष्टीवेगे मला फेकून दिले आहे, तरी तुझ्या पवित्र मंदिराकडे मी पुन्हा डोळे लावीन. बघा, त्याने योग्य सुरुवात केली. त्याने पश्चाताप करायचं ठरवलं. आता बघा काय घडलं ते. जलांनी मला प्राण जाईपर्यंत व्यापले. डोहाने चोहोकडून मला हेरले. समुद्रातील शेवाळाने माझे डोके वेष्टले. तुम्ही कुठेही प्रार्थना करू शकता. मी खाली पर्वतांच्या तळी गेलो होतो. पृथ्वीच्या अडसरांनी मला कायमचे कोंडून टाकले होते. तरी परमेश्वरा, माझ्या देवा, तू गर्तेतून माझा जीव उद्धारलायस. वा, बघा, तुम्ही देवाची आज्ञा मोडली असेल आणि तुम्हाला गिळल्यासारखं वाटत असेल, डोक्याभोवती शेवाळ गुंडाळल्यासारखं वाटत असेल, पण तुम्ही पश्चाताप केलात तर देव तुम्हाला त्या विनाशाच्या गर्तेतून बाहेर काढीलच. माझा जीव माझ्या ठाई व्याकुळ झाला तेव्हा मी परमेश्वराचे स्मरण केले. माझी प्रार्थना तुझ्या पवित्र मंदिरात तुझ्याजवळ पोहोचली. जे निरर्थक मूर्तींना भजतात ते आपल्या दयाघनास सोडून देतात, पण मी तुला आभार प्रदर्शनाचे यज्ञ करीन. मी केलेले नवस फेडीन. तारण परमेश्वराकडून होते. परमेश्वराने माशाला आज्ञा केली तेव्हा त्याने योनास कोरड्या भूमीवर ओकून टाकले. मला हा भाग आवडतो. आणि पुढचं वचन पाहूया, अध्याय 3 वचन 1. आणि देव योनाला म्हणाला, निनवेला जा. हा माझा आवडता भाग आहे. त्याला ते सगळं टाळता आलं असतं, कारण देवाचं मन बदललं नव्हतं आणि त्याने तुम्हाला जे करायला सांगितलंय त्याविषयी ते बदलणार नाही. आमेन. बघा, आणखी एक गोष्ट आहे जी तुमची विहीर बुजवू शकते. भूतकाळात जगत राहणं. आपला भूतकाळ विसरून जा. देव म्हणतो, पहा, मी एक नवीन गोष्ट करतोय. आणि मी तुम्हाला खरं सांगते की त्यांना आवडीने आठवू नका, कारण पुष्कळदा भूतकाळातले मोठे मोठे विजय सुद्धा विसरावे लागतात.
आणि का ते सांगते मी, तुम्ही त्याला चिकटून राहिलात तर देवाने तुमच्यासाठी त्याही पेक्षा मोठ्या गोष्टी ठेवल्यात, ते कळत नाही तुम्हाला. आमीन. सगळ्यात मोठी गोष्ट जी तुम्ही लक्षात ठेवायला हवी ती ही, की देवाने तुमच्यासाठी महान गोष्टी ठेवल्यात, म्हणून भूतकाळाकडे पाहत बसू नका. तर बघा, तुमची पूर्वीची पापं विसरा, ज्यांनी तुम्हाला दुखावलं त्यांना विसरा, तुमचे पूर्वीचे विजय विसरा, तुमचं तुमचं पापाचं जीवन जे तुम्हाला आवडत होतं ते सुद्धा विसरून जा. सगळं विसरून नव्याने सुरुवात करा. बघा, मला आठवतं मी दर शुक्रवारी संध्याकाळी क्लबिंगसाठी जायचे. तिथे बसून तासन तास तिचं ऐकत बसायचे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जो अंमल तुमच्यावर सकाळपर्यंत असेल तो आधीच्या अंमलापेक्षा चांगला असेल. आणि काही जण येशूमध्ये इतके गुंगलेत की ते पहाटे लवकर उठून दुसऱ्या फेरीसाठी इथे हजर राहतील. उत्पत्ती 19, 17 आणि 26 त्यांना बाहेर आणल्यावर दूत त्यांना म्हणाला, आपला जीव घेऊन पळ, मागे पाहू नकोस व खोऱ्यात कोठे थांबू नकोस. पण लोटाची बायको मागे पाहत राहिली आणि ती मिठाचा खांब झाली. कदाचित तिची विहीर पक्की बंद होती. बघा, देवाची नदी तेव्हाच तुमच्या जीवनात वाहू शकते जेव्हा तुम्ही पुढे जाता, पण मागे बघणं जर अपेक्षित असतं तर आपले डोळे डोक्याच्या मागे असते. चला आता, तुमचे डोळे समोरच्या दिशेला आहेत, कारण तुम्ही सतत पुढे पाहणं गरजेचं आहे. ना उजवीकडे ना डावीकडे, मागे तर मुळीच नाही. चला आता. तिने मागे वळून पाहिलं, कारण तिला तिच्या जीवनातल्या काही गोष्टी सोडायच्या नव्हत्या. आणि बघा, या सत्राच्या शेवटी मी लोकांना संधी देणार आहे की त्यांनी ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारावं. आणि ऐका, त्या गोष्टींची काळजी करू नका ज्या तुम्हाला सोडाव्या लागतील येशूची सेवा करण्यासाठी. माझ्या जीवनात खरंच खूप जास्त मजा आहे, तुम्हाला ती ठाऊकही नाहीये. किंवा तुम्हाला ती ठाऊक असेल पण आनंद माहीत नसेल, मग नक्कीच. आणि तुम्हाला हे ठाऊक नसेल की रात्री अंग टाकून शांतीत निजणं म्हणजे काय येते. आणि बघा, तुम्हाला नाही माहित की मरणाची भीती नसणं, पण उलट त्याची वाट बघणं काय असतं ते. आमीन. तुम्ही स्वतःला सुखी म्हणता, पण ते खोटं आहे. आणि जोवर तुम्ही आपल्या हृदयात ख्रिस्ताला स्वीकारत नाही तोवर तुमच्या हृदयातली पोकळी भरून निघणार नाही. आतल्या स्वच्छतेमुळे जे सुख मिळतं ते अवर्णनीय असतं. खरंच, तुम्ही बाथटब मध्ये बसून किंवा शॉवर खाली आपल्या अंगाचा मळ धुवू शकाल, पण ख्रिस्ताचं रक्तच तुमच्या हृदयाचा पापमळ धुवू शकेल. आमीन. येशू, तुझ्या मरणाबद्दल धन्यवाद. चला पुढे जाऊया. आता आपण बघणार आहोत ते द्वेष, कपट, दुष्टभाव, ईर्ष्या, जळफळाट. बघूया. जळफळाट आणि ईर्ष्या, घृणा, इतरांशी वाईट वागणं, मत्सर. बघा, इथे आपल्या पुढे एक समस्या आहे. योसेफाच्या भावांनी त्याला एका कोरड्या विहिरीत टाकलं होतं ज्यात पाणी नव्हतं. उत्पत्ती 27वा अध्याय वचन 23 आणि 24. योसेफ आपल्या भावांजवळ पोहोचला तेव्हा त्याच्या अंगात पायघोळ झगा होता. तो त्यांनी काढून घेतला. त्या झग्याचाच त्यांना जळफळाट होता, कारण तो त्याच्या बापाने खास त्याच्यासाठी बनवला होता, कारण तो आपल्या बापाचा आवडता मुलगा होता. आणि आज सुद्धा हे असंच चालू आहे. भाऊ बहीण घरातल्या लहान मुलावर जळफळतात आणि आमच्या कुटुंबात आम्ही सुद्धा हे हाताळलंय. आणि
ते म्हणायचे की त्याला हवं ते सगळं काही मिळतं. बघा, मुलं खूप हुशार असतात आता. त्यांना काही हवं असेल तर ते लाडक्याला पाठवतात. ते माझं बाळ आहे, 40 वर्षांचं आहे आता, 6 फूट 5 इंच. तो त्याच्या आईला उचलून इकडून-तिकडे नेत असतो आणि बघा, हे असं नसतं की इतरांपेक्षा तुम्ही एकावर जास्त प्रेम करता, पण तुमचं बाळ ते तुमचंच बाळ असतं. मी काय बोलते ते कळतंय का इथल्या पालकांना? तरी एक असतंच लाडाचं. आणि आणि त्याला धरून खड्ड्यात टाकून दिले. तो खड्डा कोरडा होता, ती विहीर होती, त्यात पाणी नव्हते. आता बघा, मी कल्पना करते, जेव्हा ते घरी गेले असतील आणि बापाला सांगितलं असेल की योसेफाला जंगली पशूंनी ठार केलं आणि त्यांनी आपल्या बापाचा शोक पाहिला असेल, तेव्हा त्यांना वाईट वाटलं असेल. ते रात्री झोपू शकले नसतील, कारण त्यांनी ईर्ष्येपोटी हे सगळं काही केलं होतं. कारण योसेफ लहान होता आणि त्याच्या त्याच्या बापाचा तो लाडका लाडका मुलगा होता आणि त्याला स्वप्न पडलं होतं. आणि बघा, तुम्हाला स्वप्न स्वप्न पडलं ना की लोक त्याचा द्वेष करतात. खरं तर तुमचं भलं व्हावं असं त्यांना कधीच वाटत नसतं. चला आता, तुमचं भलं होणार हे ऐकून त्यांचा जळफळाट होतो. त्यांच्या जीवनात ते काहीच करत नाहीत आणि तुम्ही काही केलं तर मात्र ते वेडेपिसे होतात. मला सुद्धा एक स्वप्न पडलं होतं आणि देवाने मला सेवेविषयी सांगितलं. तेव्हा माझ्या मैत्रिणींनी मला सोडलं. लोक तुमच्या स्वप्नात रमत नाहीत. कदाचित त्यामुळे त्यांना धक्का बसतो, भीती वाटते, थरकाप होतो आणि नकारात्मक भावना उफाळतात. त्यांनी योसेफाला कोरड्या विहिरीत टाकलं आणि ते स्वतःच कोरड्या विहिरी बनले आणि मला हे आवडतं. ते स्वतःच कोरड्या विहिरी बनले. प्रेषित 7:9 मध्ये बायबल म्हणतं की कुलपतींनी हेव्यामुळे योसेफाला मिस्रात विकून टाकले, पण देव त्याच्याबरोबर होता. पण देव त्याच्याबरोबर होता. पण देव, जर तुम्ही देवाची आज्ञा पाळली तर कोणीही तुमच्या विरोधात काहीही केलं तरी देव तुमच्या बरोबर असल्यामुळे तुम्हाला काडीचाही फरक पडत नाही, हे लक्षात घ्या. आणि देव तुमच्या शत्रूंच्या देखत तुम्हाला बाहेर काढून उंच करतो आणि ते पाहत राहतात. यासारखी मज्जा दुसरी कुठलीही नाही. चला आता, तुम्ही सूड घ्यायची गरज नाही. त्यांच्यासाठी प्रार्थना करा आणि देवाला कार्य करू द्या. त्यांनी योसेफाला गुलाम बनवायचा प्रयत्न केला आणि ते स्वतःच पापाच्या गुलामीत गेले. यिर्मया 2:13 म्हणतं, माझ्या लोकांनी दुहेरी दुष्कर्म केले. मी जो जिवंत पाण्याचा झरा मला त्यांनी सोडले आणि ज्यात पाणी राहणार नाही असे फुटके हौद आपल्यासाठी खोदून तयार केले. आपल्यासाठी फुटके हौद तयार केले. तुम्ही कधी विहीर खोदलीये? खोदलीये का तुम्ही विहीर, सांगा? मग हे तुमच्या डोक्यावरून जाईल. तुम्ही तान्हेले असता, तुमच्या जीवनात काही घडत नाही. तुम्ही म्हणता, मी सर्व काही करीन. तुम्ही स्वतःची विहीर खोदा. तुम्ही काहीतरी कार्य करत असाल आणि तुम्ही कदाचित यशाची शिडी चढू पाहण्याचा आटोकाट प्रयत्न करत असाल. तुमच्या लक्षात येतं तुम्ही शिखरावर पोहोचलायत, पण शिडी मात्र चुकीच्याच इमारतीला लागली. तर तुम्ही तुमची विहीर खोदत असाल, पण जे हवं ते तुम्हाला मिळालंच नसेल. फक्त देवच तुमची ती गरज पूर्ण करेल. चला आता, फक्त देवच ते करू शकतो. एकट्या स्त्रिया असं म्हणत असतील की माझं लग्न झालं तर खरंच खूप बरं होईल. तुम्हाला पती मिळावा म्हणून तुम्ही 24 तास याचना करत असाल. पण इथे काही लोक आहेत जे इथलाच कुणीतरी तुमच्या माथी मारतील. ओ
मला मुलं झाली तर बरं होईल. देवा मला मुलं हवी आहेत. देवा मला मूल दे. मला मुलं हवी आहेत. मला मुलं हवी आहेत प्रभू. गर्भाचा आशीर्वाद दे. आणि मग तुम्ही 15 वर्ष खर्च करता आणि देवाला म्हणताय, प्रभू आता या पोराचं लग्न कधी होईल? हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे.